नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी तांदळाचं पीठ वापरून ढोकळा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. नेहमी तोच तोच बेसन ढोकळा किंवा खमण ढोकळा खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा असा नवीन प्रकारचा ढोकळा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल आपला ढोकळा किती मस्त असा हलका फुलका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी अर्धा तासामध्ये हा ढोकळा बनवून खाऊ शकता. इतका बनवायला सोपा आहे आणि चवीला एकच नंबर लागतो. चला तर लगेचच रेसिपीला करूया सुरुवात. झटपटाचा ढोकळा तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. आपण नॉर्मली भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच तांदळाचं पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे. आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठसुद्धा स्वच्छ चाळून वापरा. हे पहा, अशा प्रकारे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता इतर सर्व साहित्य आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मोजून घेतलेला आहे. आता मी या ठिकाणी पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घातलेलं आहे. आता जर तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल ना म्हणजे सायट्रिक ॲसिड नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी 1 चमचा लिंबाचा रस वापरू शकता किंवा लिंबूसुद्धा नसेल तर 1-2 चमचे आंबट दहीसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आता लगेचच ढोकळा छान चवदार तयार व्हावा यासाठी 2 चमचे साखर घालायची आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी 2 चमचे पिठी साखर वापरली तरीसुद्धा चालेल. लगेचच आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे किंवा चवीनुसार मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. अगदी चिमटीभर हिंग घालायचं आहे. पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. हळद जास्त घालायची नाही, नाहीतर ढोकळ्याला काळे काळे स्पॉट येतात. त्यामुळे हळद एकदम कमी प्रमाणामध्ये घालायची आहे. आता हे सर्व सुके साहित्य जे आहेत ना ते अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने परफेक्ट. आता लागेल तसं अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करत असताना एकदम लगेच जास्त घाई करायची नाही. पाणी घालताना लागेल तसं थोडं घाला म्हणजे जेणेकरून जास्त पातळसुद्धा होणार नाही. बॅटरमध्ये काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होत असतील ना तर त्या मोडत आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपण नॉर्मली खमण ढोकळ्यासाठी कसं बॅटर तयार करून घेतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं हे सुद्धा बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं थोडं पाणी घालून मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता हे जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ना साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून छान असं मिळून येईल, एकत्र होईल, भिजेल आणि त्यामुळे ढोकळा मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी मदत होईल. चला तर एक साधारणतः 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. 20 मिनटं होत आहे तोपर्यंत मी ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ना ढोकळा आहे तो शिजवणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असं सर्व बाजूनी आपण तेल लावून घेऊयात. तर मी असं कुकरचं भांडं वापरलेलं आहे. तुम्ही ताटामध्ये सुद्धा ढोकळा शिजवून घेऊ शकता. हे सर्व जे तेल लावण्याची प्रोसेस वगैरे आहे ना ते आधीच करून ठेवायची आहे म्हणजे नंतरला ना इनो घातल्यानंतर घाई होत नाही. हे पहा परफेक्ट. आता या ठिकाणी साधारणतः 20 मिनटं झालेली आहेत. मस्त असं आपलं बॅटर भिजलं गेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. भिजल्यामुळे घट्ट किंवा पातळ अजिबात झालेलं नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात बॅटरमध्ये गुठळी वगैरे नाही. मस्त असं सरसरीत तयार झालेलं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं ढोकळा खाताना घशाला दाटल्यासारखं वाटतो, घशामध्ये अशी जडजडपणा वाटतो. तर असं होऊ नये यासाठी आपण ह्या बॅटरमध्ये 2 चमचे कच्चं तेल घालत आहे. त्यामुळे काय होतं ढोकळा खाताना ना घशाला जडजड वाटत नाही. व्यवस्थित तेलसुद्धा मिक्स करून घेऊयात. परफेक्ट तेल घातल्यानंतर सुद्धा कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे. आज आपण इन्स्टंट ढोकळा तयार करत आहोत त्यामुळे ना इनो घालणार आहोत. तुम्ही इनोच्या ऐवजी अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. इनोचं अख्खं पॅकेट घातलेलं आहे. इनो ॲक्टिव्हेट होण्यासाठी वरतून 1-2 थेंब पाण्याचे घालायचे आहेत आणि इनो घातल्यानंतर मात्र घाई करायची आहे. फटाफट एकाच दिशेने घातलेला इनो बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे काय होतं मस्त असं बॅटर हलकं फुलकं होतं आणि ढोकळा मऊ लुसलुशीत जाळीदार होण्यासाठी मदत होते. त्यामुळे इनो घालायचं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. हे पहा इनो चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे. बॅटर पहा आधीपेक्षा मस्त असं हलकं वाटत आहे आणि छान असं फुगल्यासारखं सुद्धा वाटत आहे. परफेक्ट.
एका साईडला कुकर मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे. कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे. पाण्याला मस्त अशी एका साईडला उकळी आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी कुकरच्या ऐवजी कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करायला ठेवू शकता. कढईमध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा शिजवून घेऊ शकता. आज मी कुकरमध्येच ढोकळा शिजवून घेणार आहे. आता हे पहा, हे बॅटर जे आहे ना, पटकन तेल ग्रीस करून घेतलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि कुकरमधलं पाणी मस्त असं उकळलेलं पाहिजे. त्यानंतरच हा बॅटरचा डब्बा जो आहे ना, तो कुकरमध्ये ठेवायचा आहे. झाकण लावायचं आहे. कुकरचं झाकण लावताना रिंग आतमध्ये तशीच ठेवायची आहे. फक्त शिट्टी काढून घ्यायची आहे आणि ना मस्त असं सुरुवातीला मोठ्या गॅसवरती 5 मिनटं आणि नंतरची 10 मिनटं मध्यम गॅसवरती हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टोटल साधारणतः 15 ते 16 मिनटं तुम्हाला हा ढोकळा शिजण्यासाठी लागणार आहे. मध्येच कुठेही झाकण ओपन करायचं नाही, लक्षात ठेवा. ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊयात. एका तडका पॅनमध्ये 3-4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. 1-2 मिरच्या मी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे. कढीपत्ता घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तीळ घातले तरीसुद्धा चालेल किंवा साखरेचं पाणी बनवलं ना तरीसुद्धा चालेल. आपण नॉर्मली खमण ढोकळा बनवतो त्याप्रमाणे. पण हा ढोकळा ना जास्त असा दाटसर होत नाही, जास्त घट्ट होत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी साखरेचं पाणी वगैरे तयार केलेलं नाही, फक्त फोडणीच घालणार आहे. हे पहा, मस्त अशी फोडणी या ठिकाणी तयार झालेली आहे. फोडणी थंड होऊन देऊयात, तोपर्यंत आपण ढोकळासुद्धा आपला तयार होत आहे. हे पहा, या ठिकाणी साधारणतः एक 17 ते 18 मिनटं झालेली आहेत. सुरुवातीची 5 मिनटं मोठ्या गॅसवरती, नंतरची सर्व मिनटं मी मध्यम गॅसवरती हा ढोकळा शिजवून घेतला. परफेक्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. हे पहा, मध्येच कुठेही झाकण ओपन केलेलं नव्हतं. ढोकळा पहा मस्त असा फुगला गेला आहे. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असेल. अजिबात या ठिकाणी ढोकळा कुठेही चिवट वगैरे झालेला नाही, परफेक्ट. आता हा ढोकळा आपण साईडला काढून घेऊया. ढोकळ्याचं भांडं पूर्णपणे थंड करून घेऊयात, त्यानंतरच डिमोल्ड करणार आहे. पंख्याखाली 5-10 मिनटातच ढोकळा पूर्णपणे थंड करून घेतला. आता डिमोल्ड करणार आहोत. सुरुवातीला आपण ढोकळ्याच्या ज्या कडा आहेत ना, त्या सुरीच्या मदतीने सैल करून घेऊयात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सुरी नाही घातली तरीसुद्धा मस्त असा वेगळा होत आहे कुकरपासून ढोकळा. आता प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेऊयात. वाव, ढोकळ्याच्या मागच्या बाजूला जाळी पाहणा किती सुंदर आलेली आहे. जेव्हा अशी मागच्या बाजूला जाळी येते ना, तेव्हा समजावं ढोकळा मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आणि अजिबात ढोकळा आपला फेल गेलेला नाही. 100% ढोकळा जमला आहे. आता ढोकळ्याची बाजू सरळ करून घेऊयात. मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आता आपण लगेचच ढोकळा कट करून घेऊयात. तुम्हाला कसे हवेत, मोठे छोटे, त्यानुसार तुम्ही याचे पीस कट करून घेऊ शकता. हे पहा, या ठिकाणी चौकोनी आकाराचे मध्यम आकाराचे मी पीस कट करून घेतलेले आहेत. परफेक्ट. आता लगेचच तयार झालेली फोडणी देखील घालून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खमण ढोकळा तयार करताना आपण जे साखरेचं पाणी तयार करतो फोडणीमध्येच तयार करतो, तशी तुम्ही फोडणी तयार केली ना तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. मी साधीच फोडणी आज तयार केलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व फोडणी मी घालून घेतलेली आहे. परफेक्ट. आता आपण हा तयार झालेला ढोकळा जो आहे ना, तो तुम्हाला मी दाखवते कसा झालेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक पीस आहे ना, तो तुम्हाला दाखवते जवळून. मस्त अशी जाळी पडलेली आहे. हे पहा, परफेक्ट. आता ना ह्या व्हाईट डिशवरती व्यवस्थित क्लिअरिटी दिसत नाही मला असं वाटतं, त्यामुळे ना मी ढोकळ्याचे पीस तुम्हाला एका स्टीलच्या ताटामध्ये काढून दाखवते. ढोकळा खरंच खूपच अप्रतिम झालेला आहे. आपण नेहमी बेसन ढोकळा, खमण ढोकळा खातो. जर तुम्ही अशा प्रकारे तांदळाचं पीठ वापरून एकदा ढोकळा तयार करून पहा, खरंच चवीला खूप अप्रतिम तयार झाला होता. तुम्ही हा ढोकळा ना पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊन पहा, एक नंबर हा ढोकळा लागतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना असं वेगवेगळं खाण्याची इच्छा होते. शाळेमध्ये डब्यासाठी सुद्धा वेगवेगळं मागतात ते. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये अजिबात काही न भिजत घालता झटपट असा हा ढोकळा तयार करून देऊ शकता मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर मस्त असं उत्तम पर्याय आहे. हे पहा, अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊयात. तुम्हाला ना मी ढोकळा काढून दाखवते, तोडूनही दाखवते, म्हणजे त्याचे पीस म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम मस्त असा आतून जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे. अजिबात तांदळाचं पीठ घातलं म्हणून चिवट किंवा चिकट झालेलं नाही. मस्त असं मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल. हे पहा, परफेक्ट.
कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल ना, एकदा तरी हा तांदळाचं पीठ वापरून ढोकळा तयार करून पहा. आठवड्यातून 2 वेळा तुमची मुलं मागतील, मला हाच ढोकळा बनव म्हणून. इतका चवीला सुंदर तयार झालेला आहे. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.